कोलदांडी परिसर म्हणा, जीवदानी पाडा म्हणा, अण्णापाडा म्हणा, यांच्यासाठी आपण त्यावेळेला कामही केलेलं आहे. जितेंद्र ठाकूरांनी फॉर्म मागे घ्यायच्या दिवशी मला 12:37 फॉर्म फोन केला आणि सांगितलं की बघ अजून वेळ गेली नाही, मागे घे. स्वतः आपण हितेंद्र ठाकूर यांनी कॉल केला. येस, त्याचं रेकॉर्ड आहे माझ्या, मला देऊ शकतो. त्याच दिवशी मी जिंकलेलो आहे. 385 करोड रुपये हे पूर्णपणे गटारात टाकले. ती आजही STP कार्यान्वित नाही. फक्त आपण जे पाणी जाते ते पाणी फक्त गटारात फेक. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. ज्या प्रकारे चुनावी बिगुल सर्व ठिकाणी वाजलाय आणि प्रत्येक पक्षाचे लोक आपले उमेदवार घरोघरी जाऊन जनतेला लुभवण्यासाठी मत मागत आहे. कशा प्रकारे मत मागणार, काय काय विकास होणार आहे येत्या काळात आपल्याला समजेल. पण 15 तारखेला नक्कीच सर्व मतदार भगिनींना आपल्याला आव्हान आहे तर तुम्ही घरातनं बाहेर पडा आणि आपला विकासासाठी मत करा. सध्या आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 4चे महेश पाटील, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, आपण त्यांच्याबरोबर अनेक विषयावरती चर्चा करणार आहे. महेश पाटीलजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणतं, कशा प्रकारे आपला चालू आहे, ज्या प्रकारे आपण जाताय जेव्हा मत मागायला लोकांच्या घरी घरी प्रचार करताय, त्यांचा प्रतिसाद कसा येतो आपल्याला? लोकांचा एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. लोक स्वतः मीटिंग घेत आहेत आणि आम्हाला तिकडे टाइम देऊन बोलवत आहेत. पण ज्या प्रकारे तो परिसर आपला 4 बघितला तर एक स्लम आणि एक शहरी, 2 पट्टे आपल्याला एकत्र आहे, तर दोघांमध्ये आपल्याला अंतर बघायला भेटत असेल. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जेवढ्या आता सोसायटी एरिया आहे त्या सोसायटी एरियामध्ये लोक स्वतःहून मीटिंग लावून आम्हाला बोलवत आहेत. स्लम एरिया हा पहिल्यापासून आपल्या टचमध्येच आहे. कोलदांडी परिसर म्हणा, जीवदानी पाडा म्हणा, अण्णापाडा म्हणा, यांच्यासाठी आपण त्यावेळेला कामही केलेलं आहे. जेव्हा अण्णापाडा जो वारी एरिया आहे रेल्वेमध्ये येत होतो, त्याच्यावर 4 वर्षापूर्वी जेव्हा रेल्वेची नोटीस आली होती त्यावेळेला पूर्णपणे आपण इनिशिएटिव्ह घेऊन आपले वकील देऊन त्याच्यावर स्टे घेण्यात आला होता. पण त्या काळात आपण कुठल्या पक्षात होते? बहुजन विकास आघाडीची आपण धोरणं कामलेले होते. हो, मी तेव्हा बहुजनमध्ये होतो आणि हितेंद्र ठाकूरनी पण त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. सर्वच पक्षांनी त्यांना सर्व पाठिंबा दिला होता त्या. पण आज येणाऱ्या भविष्यात त्यांचं काय होणार आहे? ज्या प्रकारे कोलदांडी म्हणाले आपण, राक्षसीपाडा म्हणाले आपण, अण्णापाडा म्हणाले, हे सर्व आरक्षित जागेवरती आता त्यांचं घर आहे, त्यांना पुढे भविष्य काय? मग आता नवीन शासनामध्ये बावनकुळे साहेबांनी फार चांगल्या योजना चालू केलेल्या आहेत. आणि थोडक्यात म्हटलं तर जिकडे स्लम आहे तो स्लम ॲक्च्युली नोटिफिकेशन व्हायला पाहिजे आणि त्या ज्या जागा आहेत या व्हर्टिकल सातबाऱ्याच्या हिशोबाने त्यांच्या नावावर करणं किंवा डीम कन्व्हेन्स करून त्यांच्या नावावर करणं, याच्यासाठी खूप चांगले आता राजकीय हे होत आहेत. नवीन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याला बावनकुळे साहेबांनी गती दिलेली आहे. महत्त्वाचा विषय असं पण आहे की ज्या प्रकारे आपल्या समोर आता उमेदवार स्वतः बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजय पाटील आहे, हितेंद्र ठाकूर नंतर त्यांचं नाव घेतला जातो संघटना सांभाळण्यासाठी आणि तेच तुमचे समोर उमेदवार आहे. आणि त्यानंतर प्रफुल्ल साने, तुमच्या प्रभागाला कुठे ना कुठे धोका आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का त्यांनी मान्य केलं की महेश पाटील काहीतरी आहे इकडे? पण कशा प्रकारे त्यांचा पण प्रचार जोरात चालू आहे, तेही घरी घरी पोहोचतात. मी तुम्हाला सांगितलं की ज्या दिवशी संघटक सचिव माझ्यासमोर दिले, प्रफुल्ल साने माझ्यासमोर दिले, त्या दिवशीच मी जिंकलेलो आहे. त्यांनी मान्य केलं आहे. ते हितेंद्र ठाकूरांनी फॉर्म मागे घ्यायच्या दिवशी मला 12:37 फॉर्म फोन केला आणि सांगितलं की बघ अजून वेळ गेली नाही, मागे घे. स्वतः आपण हितेंद्र ठाकूर यांनी कॉल केला. त्याचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे, तुम्हाला देऊ शकतो. त्याच दिवशी मी जिंकलेलो आहे. आमदारांचा फोन माझ्यासाठी आला, हीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे आजही तुम्हाला तुमच्यावरती प्रेम आहे त्यांचा? आहे ना, का नाही. मित्र आहेत आम्ही, बालपणापासूनचे मित्र आहेत, शाळेतले मित्र आहेत आम्ही. विषय मैत्री ही वेगळा विषय आणि राजकारण हा वेगळा विषय. महेश पाटील, जे मध्यंतरी आपण STPची गोष्ट करत होते, ते STPचं काय झालं नेमकं आता? आणि चुनावमध्ये ते सर्व गोष्ट बाहेर पडणार, आपण STPचा विषय करत होते, नेमकं काय होतं ते? पकडा, मी बाहेर पडण्यासाठीचे हे प्रामुख्याचे मुद्दे आहेत. प्रमुख मुद्दे जे आहेत ते आहेत. मी त्याही वेळा सगळं दाखवलं होतं की 385 करोड रुपये पाण्यात नाही गटारात टाकले. कोणी टाकले? प्रशासनाने. कोणाची जेव्हा सत्ता होती? बहुजनची होती ना सत्ता. आपण पण त्या संगती होतो. मग मी हे मुद्दे उचलले ना, त्याच्यावर मला कोणी काय प्रोत्साहन दिलं की त्याच्यावर कोणी त्या प्रकारे मी जसं सांगितलं त्याच्यावर कोणीही ऍक्शन घेतली नाही. म्हणजे तुम्ही हितेंद्र ठाकूर यांना कळून दिला का ह्या सर्व गोष्टी? 100%. कधी तुम्ही विचारावं त्यांना की मी हे मुद्दे घेतले की नाही. 385 करोड रुपये हे पूर्णपणे गटारात टाकले. ती आजही STP कार्यान्वित नाही. फक्त आपण जे पाणी जाते
ते पाणी फक्त गटारात फेकतोय. ह्याच्यामध्ये 5 किलो स्लरी पण बाहेर निघालेली नाही. आपण जाऊन प्लांटचा सर्व्हे करू शकता, प्लांटची फोटोग्राफी करू शकता आणि बघू शकता की प्लांट बिलकुल चालू नाही. 385 करोड रुपये गटारात गेलेले आहेत. कोण होते कॉन्ट्रॅक्टर, कोणाला जबाबदारी? याच्यामध्ये घारपुरे असे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्या घारपुरेचा कॉन्ट्रॅक्टरचे जे कॉन्ट्रॅक्ट जे करत होते ते हिरा नावाचे व्यक्ती होते. त्यांचं संपूर्ण नाव मला माहिती नाही, पण ते हिरा कोण आहेत, जेव्हा टेक्निकली जराही नॉलेज नसलेला माणूस आणि त्याने ते काम केलं. आणि हिरा ही व्यक्ती कुणासाठी काम करत होती हे बहुजनांनी बघावं. मग आता पुढे कशा प्रकारे अजून भरपूर विषय आहे तुम्ही सांगितलं. याच्यानंतरचा विषय जी प्रशासकीय इमारत आहे, विरार पालिकेची विरार बेसची प्रशासकीय इमारत, तोही मी मुद्दा उचलून धरला होता. 2 लाख फुटाची इमारत आहे. साधारण ॲव्हरेज कॉस्टिंग 2,500 ते 3,000 रुपये फूट पकडली आपण. तुम्ही कोणत्याही या फील्डमधल्या माणसाला विचारावं, ते 2,500 ते 3,000च्या वरती याची कॉस्टिंग होऊ शकत नाही. बरोबर. त्याप्रमाणे 60 करोड रुपये व्हायला पाहिजे. त्याचे 120 करोड रुपये काढले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 40 करोडला टेंडर काढलं. त्याचे 79 करोड रुपये आतापर्यंत दिले गेलेत आणि तरीही बिल्डिंग अपूर्ण आहेत अजून. हे मुद्दे जेव्हा मी दाखवले सगळे, त्या मुद्द्यावर कोणीही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि पक्षाने आपल्यावर बटन टाकला का हे तुम्ही सांगितलं? पक्षाने बटन टाकलं नाही. पक्षाने बटन माझ्यावर काय टाकणार? कारण आपण हे सर्व गोष्ट उघडीच करत मी होतो. पक्षाला ते त्या ह्याच्यात लोकांचा भला होता, फंड वाचला असता. पण काही लोकांना ते जमलं नाही. मी जे सांगत होतो ते काही लोकांना जमलं नाही, कारण त्यांचे हात त्याच्यामध्ये होते. म्हणजे महेश पाटील खरं करायसाठी त्यांनी स्वतःचा पक्ष सोडून टाकला. 100%. तर आता भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिली, उमेदवारी सुद्धा दिली, तर त्यांच्यासाठी आपण महेश पाटील काय करणार? अगर तुम्ही जिंकले तर पुढे त्या लोकांचा काय होणार? परिसरात 4 प्रभाग म्हणून प्रभागाचा विकास हे तर पहिलं ध्येय आहे आपलं. रोड, माझ्या डोक्यामध्ये दुसरं एक आहे, स्ट्रीट लाईट जी आहे ती पूर्णपणे सोलर करायची. शक्य आहे ते? हो, का नाही? सोलर स्ट्रीट लाईट का शक्य नाही? उलट आपण जे परिसर आपला आज रोड नाही बनत, वर्षानुवर्ष लागतो. प्रभागामध्ये माझं ते विजन आहे, शहरामध्ये करूया. प्रभागापासून चालू केलं तर ते शहरामध्ये जाईल. आणि जे पैसे आपण आज देतोय, बरोबर, आज आपण जे पैसे देतो इलेक्ट्रिसिटीसाठी, जे पैसे आपण खर्च करतोय ते बघा. याच्यावर मी एक सेपरेट तुम्हाला हे सांगेन की 1-2 वर्षा अगोदर म्हणजे 19-20ला आपण एक प्रयत्न केला होता, पण तोही पक्षाने त्यावेळेला मानला नाही, की संपूर्ण स्ट्रीट लाईट जी आहे ती प्रायव्हेटायझेशनला द्यायची आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण स्ट्रीट लाईट त्यांचं कंट्रोल असणार, सगळं मेंटेनन्स पण ते करणार. आणि आपण जितकं बिल आज भरतोय, म्हणजे त्यावेळेला जेवढं बिल आपण भरत होतो MSEBचं, तेवढंच बिल त्यांना द्यायचं. त्याच्यामध्ये आपले मेंटेनन्सचे पैसे वाचले असते. जे मटेरियल आपण यूज करतो, जे मटेरियल आपण मागवतो, तेही त्यांनी लावायचं होतं, ते पैसे आपले वाचले होते. असे साधारण 15,000 ते 17,000 स्ट्रीट लाईटचे पोल होते ज्याच्यावरचा हा प्रयोग होता, पण तोही त्यावेळेला अमान्य करण्यात आला. असे बरेच प्रोजेक्ट आहेत. मी तुम्हाला म्हणजे आता इतकं वेळ नाही, पण अजून काही गोष्टी आहेत त्या आपण नंतर कधीतरी परत त्याच्या. ज्या प्रकारे आता तुम्ही बघताय वसई विरारमध्ये लोकसंख्या अति मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आणि त्या लोकसंख्येला आपल्याला नियंत्रण करण्यासाठी जेव्हा सरकार बसेल, महानगरपालिकेवरती महापौर बसेल, तर चांगले चांगले काम बाहेर पडणार, लोकांसाठी विकास होणार. तर कसं प्रकारे महायुती आली, महापौर बसला आपला, तर सर्व मिळून काय प्रकारे वसई विरारचा भला करणार? बघा, आताच तुम्ही जर बघितलं या 1 वर्षामध्ये 1 वर्ष आमदाराने येऊन झालेलं आहे. रिंग रूट, त्याच्यावरचे 4 रेल ओव्हर ब्रिज, त्याच्यातलं 2 रेल ओव्हर ब्रिजचं साईड फिक्सेशन झालं, त्याचं पायलिंगचं काम, स्टार्टा चेकिंगचं काम चालू झालं, अलाइनमेंट फिक्स झाली. MMRDAला ते पूर्ण झालं आणि 583 करोड रुपये या 2 ब्रिजसाठी मंजूर पण झाले. हायवेपासून शहरात येणारे सर्व रस्ते ते MMRDAला हँडओव्हर केले. MMRDA त्याचं पूर्णपणे आता डिमार्केशन चालू केलेलं आहे 2 रस्त्याचं, विरार हायवे, विरार स्टेशन, नालासोपारा हायवे टू नालासोपारा स्टेशन. हे काम साधारण 1-2-2.5 महिन्यामध्ये चालू होईल. असं जे व्हिजन आहे. आता परत तुम्ही म्हटलं तर 450 बेडचं हॉस्पिटल, तुळिंज येथे 450 बेडचं हॉस्पिटल, ज्याच्यासाठी 250 करोड रुपये मंजूर झाले. शासनाने जागा 21 करोड रुपये न घेता दिली. तर इतकं चांगलं काम आताचे जे आमदार आहेत ते करत आहेत. तर जागा ते क्लिअर करता, अजूनपर्यंत लोकांना माहित नाही पडलं की जागा कुठे आहे. ते जागा 7-12 अजूनपर्यंत फक्त नावावर झालंय, पण जागा कधी होणार? 4 वेळा त्याचं भूमिपूजन झाला. 4 वेळा भूमिपूजन झालं, तो भाग वेगळा आहे. पण जागा जागेवर आहे, सगळं डिमार्केट झालेलं आहे, त्याची मंजुरी झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता ती मंजुरी.
ज्या आपण ज्या म्हटल्या योजना त्या अगोदर हितेंद्र ठाकूर यांनी 2012 मध्ये 2017 मध्ये प्रत्येक गोष्टीचा पत्रव्यवहार जेव्हा ते आमदार होते केला होता. आपल्याला पण माहिती आहे. पत्रव्यवहार हा भाग वेगळा आहे. आज काय झालंय ते आपण बघतोय, बरोबर आहे. त्याच्यामुळे आजच्या आमदारांनी दिलं तर त्याचं श्रेय तेच त्यांनाच जायला पाहिजे. महेश पाटील एवढ्या वर्षाने कधी बोलायचे नाही, फक्त टेक्निकल गोष्टीवरती काम करायचंय. आज तुम्ही तुमच्यासमोर धुरंधर उभे आहे म्हणून तुम्ही आता सर्व गोष्ट चित्र ओपन करताय. नाही असं काय नाही, जे आहे ते आहे. मी बोललेलं आहे आणि ते रेकॉर्डवर आहे. मी कॉर्पोरेशनमध्ये त्याची लेटर आहे, तुम्हाला पाहिजे लेटर देतो मी. त्या वेळेला मी लेटर टाकलेली आहे कॉर्पोरेशनवर, पण त्याने कोणत्याही प्रकारचं कोणी त्याच्यावर दक्षता घेतली नाही का हे पैसे कसे वाचले पाहिजे, चुकीचं होतं हे कोणीच. चुकी करणाऱ्यांना माहिती होती की आपण चुकी करतोय, तर ते मला कसे साथ देतील. नक्कीच आता विजय आपला होणार आहे. 100% मी सांगितलं ना मला चौघांना की घेऊन. जेव्हा माझ्यासमोर संघटक सचिव दिले आहेत, विषय संपले. धन्यवाद. बघितलंय, हे होते महेश पाटीलजी. ज्या प्रकारे आता त्यांना भारतीय जनता पार्टीने एक मोठी जबाबदारी म्हणजे प्रभाग 4 मध्ये देण्यात आलेली आहे. महेश पाटील बोलले गेले तर अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचे पदावरती सुद्धा नगरसेवक होते, चांगले काम केले आणि आता त्यांनी काही कारणामुळे पक्षच बदललेला आहे आणि पक्ष बदलल्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टीने परत एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. कशा प्रकारे जनतेला आता कळणार का महेश पाटील आणि ह्या सर्व उमेदवार पुढाकार घेणार आहे का, ह्या सर्व गोष्टी ज्या प्रकारे महेश पाटीलनी ओपन केलेल्या आहे, कशा प्रकारे जनतेचा पैसा वाचवायसाठी महेश पाटील नेहमी झटत आलेले, ते नक्कीच ते खरं आहे का, ते सर्व गोष्टी बघण्यासारखं असेल. पण अशा प्रकारे 15 तारखेला किती लोक घरातनं बाहेर पडणार हेही सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.